राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय। विशेष म्हणजे पडळकर यांचं नाव न घेता करारा जवाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिलाय। डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली। या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलंय। या प्रसंगी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा, मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा दिल्या। तसेच पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारत आंदोलन केलंय। हे चोर कुठे तरी आलेले, कशात तरी आलेले, वॉशिंग मशीन मध्ये धुवून आणून स्वतःला सभ्य समजणारे जर पुरोगामी नेत्यावर गाडी घालून त्याला चिडून टाकायचा किंवा दुखापत करण्याचा जर विचार करत असतील ना, तर आम्ही काय बागड्या नाही भरल्यात। त्याच्या हिंमत असेल ना तर मला ठाण्याच्या हायवेने जाऊन दाखव, तू कसा जातो ते आम्ही बघतो। ही ताकद आमची आहे। जितेंद्रची ताकद काय तिथलं आम्ही दाखवतो। तिथे खोटेपणा करून एकटा सापडल्यानंतर ते अंगावर जाऊ नकोस, आज त्याचा आम्ही निषेध करतोय त्या मंगळसूत्र चोराचा। त्याचबरोबर शिवीगाळ देखील झालेली आहे। यामध्ये आपण ते शिव्याशिवाय दुसरं काही करूच शकत नाही। त्यांचे धंदेच ते चोऱ्या माऱ्या आणि शिवाय देणं, शिक्षणाचा अभाव असतो। पडळकरला तेच आव्हान आहे, शिक्षणाचा अभाव असतो। आव्हाड साहेबांचा याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, त्यांची लायकी ती आहे। त्यांना फक्त एकच आव्हान आहे माझं, तुझ्यात हिंमत आहे ना तर ठाण्यात आणून दाखवा, हे आमचं खुलं आव्हान आहे। आमचं खुलं आव्हान आहे त्याला। तू आज साहेबांना आमच्या एकटे असताना शिव्या दिल्यास, तुझ्यात हिंमत असेल तर ठाण्यात ये। तुझं कसे आम्ही नाकेबंदी तुझी करतो ते आम्ही दाखवतो। अशा मंगळसूत्र चोरांना आम्ही घाबरत नाही, कारण ह्यांचे धंदेच आहेत आणि म्हणून बेड्या घातलेले ह्याचे फोटो आले। त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही। साहेबांसारखा नेता दुसरा नाही आणि म्हणून साहेबांच्या मागे अशा प्रकारे धुवायचं, पडायचं, कधी हल्ले करायचे त्यांच्या गाडीवरती, कधी त्यांना दरवाजे उघडून त्यांना दरवाजे ठोकायला लावायचे, शिवीगाळी करायची। हेच धंदे आता त्यांचे राहिलेले आहेत। म्हणून त्या मंगळसूत्र चोराला आम्ही सांगतो, तुझ्यातली हिंमत आम्हाला दाखव, तू उद्या ये, आमचं चॅलेंज आहे। आम्ही चांगले धंदे बंद झालेले।